अवघ्या 2 दिवसांवर मावळ लोकसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. पण मतदारांमध्ये अजूनही कन्फ्युजन आहे की कोणाला मतदान करायचे. वंचित बहुजन आघाडीच्या माधवी जोशी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संजोग वाघिरे, तर शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे रिंगणात आहेत. खरं तर मावळात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. परंतु आज सकल मराठा समाजाचे समन्वय नरेंद्र मोरे यांनी सांगितले की जो उमेदवार आम्हाला आरक्षण मिळवण्यासाठी मदत करणार आणि तो तसं लिहून देणार त्याच उमेदवाराला सकल मराठा समाज मतदान करणार आहे. त्यामुळे सर्वाधिक मतदार असलेला मराठा समाज ज्याला मतदान करतो तोच उमेदवार निवडून येत असतो असे चित्र आतापर्यंत पाहायला मिळालेले आहे. नक्की नरेंद्र मोरे काय म्हणाले आपण ऐकूया. दादा, काय आपली मागणी आहे? आता जवळजवळ 2-3 दिवसात आता निवडणूक येऊन ठेपलेली आहे, म्हणजे मतदान होईल. ह्या पार्श्वभूमीवर तुमची काय भूमिका असणार आहे मराठा समाजाची मावळमध्ये? जय शिवराय. हं. प्रथम आता मावळमध्ये 2 मुख्य उमेदवार आहेत, हो संजोगदादा वाघरे पाटील आणि श्रीरंगाप्पा बारणे. हो दोन्ही उमेदवारांना आमचं मराठा समाजातर्फे आव्हान आहे. हा त्यांनी आम्हाला ओबीसी मधून सगळे सोयरे कायदा पारित करून आणि जे काही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठा समाजाच्या लोकांवरती जे गुन्हे दाखल झालेत हं. ते म्हणजे मागे घेण्यात यावे अशी आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांची भूमिका आता मतदानाच्या आधी जाहीर करायला पाहिजे. बर. त्याचप्रमाणे आम्हाला जर मराठा समाजाला आश्वासन दिलं किंवा लेखी स्वरूपात दिलं तर अतिशय चांगलं होईल. कारण ज्यावेळेस संपूर्ण आंदोलन वगैरे चालू होतं त्यावेळेस एकही पुढारीने आता पुढे नाही आला. आणि आता सर्वजण मत मागायला येतात ते. ठीक आहे, मत मागण्याच्या उद्देशाने किंवा आहे ना आमच्याकडे ते मत मागतात ना, मग आमचीही त्यांना अशी मागणी आहे की आम्हाला मताच्या बदल्यामध्ये तुम्ही आम्हाला मराठा आरक्षणाला तुम्ही काय काय सपोर्ट करणार भविष्यात आणि किती लावून धरणार ह्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन द्यावं. ऍक्च्युअली ते जे बोलतायत ना आमचा मराठा समाजाला पाठिंबा आहे आरक्षणाला, परंतु जे 10% दिले त्याच्यामधून नव्हे, आम्हाला ओबीसी मधून सगळे सोयरे कायदा पारित करून पाहिजे. आणि दोन्ही उमेदवारांनी जे मुख्य उमेदवार आहेत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं आमचं मागणी आहे. ओके दादा, खरं तर मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे आणि जर मराठा समाजाने अशा प्रकारची जर भूमिका घेतली तर नक्कीच उमेदवाराला हा फटका बसू शकतो. असं काय, कसं, किती टक्के फटका बसू शकतो अशा उमेदवारांना की जर मराठा समाजाने अशा प्रकारची भूमिका घेतली तर? 100%. आता आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 25.5 लाख मतदान आहे. ओके. त्यापैकी 14 लाख मतदान हे मराठा समाजाचं आहे. ओके. म्हणजे बहुसंख्य समाज मराठा समाजाचंच मतदान आहे. जर मराठा समाजाने ठरवलं की कोणाला जिंकून द्यायचं आणि कोणाला पाडायचं तर ते 100% मराठा समाजाच्या हातात आहे. त्याच्यामुळं तिथं मराठा समाजच ठरवणार की आम्हाला कोणता खासदार पाहिजे आणि कोणता नको. ओके. खरं तर काही दिवसापूर्वी, म्हणजे जशी जरांगे पाटलांनी भूमिका घेतलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर तुम्ही बोलताय. काही दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर सुद्धा त्यांना भेटायला गेले होते जरांगे पाटलांना. तर आता मावळमध्ये जर पाहिलं तर माधवी जोशी ह्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आहेत. तर त्या संदर्भात आपली काही चर्चा आहे का, किंवा त्यांनी अशा प्रकारचं तुम्हाला जर आश्वासन दिलं तर तुम्ही त्यांना पाठिंबा देणार का? नाही, जो मराठा समाजाच्या बाजूने उभा राहील, ती कोणत्याही जाती धर्माची कोणत्याही पक्षाची व्यक्ती असू दे, आरक्षणाच्या बाजूने जो उभं राहील त्यांना आम्ही मतदान करणार. अच्छा. हा, म्हणजे मराठा समाजाचा पाठिंबा हा किंवा मनोज जरांगे पाटलांची जी भूमिका आहे ती कोणत्या एका उमेदवार किंवा एखाद्या पक्षाला नाहीये. जो मराठा समाजाच्या बाजूने उभं राहील त्याला येते. म्हणजे व्यक्ती बघून काम करायचं फक्त आपला, व्यक्ती नव्हे, समाजाच्या बाजूने जे उभं राहील त्यांना मराठा समाजाचा पाठिंबा असेल. अच्छा. खरं तर आता हे 6 मतदार म्हणजे 6 विधानसभा आहेत आणि 6 विधानसभाचा हा मावळ लोकसभा आहे. तर ही भूमिका फक्त मावळ पुरता आहे की उरलेले जे 5 आहेत विधानसभा, म्हणजे घाटाखालचे 3 असतील आणि वरचे 3 असतील, ह्या सगळीकडे हीच भूमिका असणार आहे सर्व मराठा समाजाची? हो, सर्व मराठा समाजाची हीच भूमिका असणार आहे. त्यापैकी काही खालील मराठा समाजाने काही एका उमेदवाराला पाठिंबा दिला होता, पण तो त्यांचा वैयक्तिक तो निर्णय होता, संपूर्ण मराठा समाजाचा तो निर्णय नव्हता. अच्छा. तसं आपलं बोलणं झालंय खाली, म्हणजे जे काय बाकीच्या ठिकाणी? हो, सगळ्या ठिकाणी बोलणं झालं. ओके. दादा, तुम्ही आम्हाला ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.